मंत्र्यांच्या सचिवालयामध्ये दाखल झालेत। मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून परदेशींची नियुक्ती होणार असल्याचं कळतंय। परदेशी सध्या मित्रा या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत। परदेशी हे काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सुद्धा होते आणि त्यांनी या पदाचा सुद्धा कार्यभार सांभाळला होता। तर निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयामध्ये आता काम करतील। मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होती आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। गणेश, ही नियुक्ती किती महत्त्वाची मानली जाते? प्रवीण परदेशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच समाधान राहिलेलं आहे आणि त्यांनी कोविडच्या आधी महापालिका आयुक्त म्हणूनही काम पाहिलंय। म्हणून आता रिटायरमेंट नंतर 1985 बॅचचे प्रवीण परदेशी पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती होते। याच्या आधी ते मित्रा याचे जी गव्हर्नमेंटची प्लॅनिंग बॉडी आहे त्याचे सीईओ होते। त्याचबरोबर ते मुंबईमधील हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीचे चेअरपर्सनही होते आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ते अध्यक्षही होते। म्हणून त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी आहे आणि चालना द्यायची आहे, जी 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचं स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत। त्याच्या अनुषंगाने ही नियुक्ती केली गेली आणि त्यांना स्पेसिफिक प्लॅन किंवा जबाबदारी देण्यात आलेली की आपण आता राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला चालना कशी द्यायची, तिजोरीवर जो भर पडलेला आहे वेगवेगळ्या योजनांचा त्याला कसं कमी करायचं आणि जनतेला दिलासा कसा द्यायचा, कारण स्कीमही चालवायच्या पैसेही आणायचे, त्यामुळे त्या अनुषंगाने महत्त्वाचं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचललेलं आहे। अगदी धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।